इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून गॅस सिलेंडर आणि इंधन काळाबाजार करणाऱ्यावर तसेच मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, फोटो, व्हिडिओ पाठवणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. सध्या इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासह राज्यात घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणाबाबत टंचाई निर्माण झाल्याचे चित्र उभे राहिले. त्या अनुषंगाने नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे व्यावसायिक, विविध राजकीय पक्ष, संघटना आणि सामान्य नागरिक यांच्याकडून आंदोलने होण्याची शक्यता आहे. तसेच पेट्रोल पंपावर डिझेल, पेट्रोल, CNGसाठी वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. गॅस टंचाई तसेच पेट्रोल पंपावर डिझेल, पेट्रोल, CNGसाठी गर्दी होत असल्याने त्यातून वाद किंवा अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता सांगली जिल्हा पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येत आहे की इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धाचे पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर आणि इंधन यांची सांगली जिल्ह्यामध्ये कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच सोशल मीडियावर गॅस आणि इंधन टंचाईबाबत प्रसारित होणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर याचा पुरवठा व्यवस्थित राहावा यासाठी प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत आहे. त्यामुळे विनाकारण चढ्या भावाने सिलेंडर खरेदी करून त्याचा बेकायदेशीर साठा करू नये. गॅस सिलेंडर आणि इंधन काळाबाजार करणारे, अवैध साठा करणारे यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर याचा तुटवडा निर्माण झाल्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ, फोटो टाकणाऱ्या व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक तणाव निर्माण होऊ नये याकरिता सांगली जिल्हा पोलीस दलाकडून सोशल मीडियावर बारकाईने लक्ष पुरवण्यात येत असून आक्षेपार्ह पोस्ट, फोटो, व्हिडिओ पाठवू नये आणि त्याला प्रतिसाद देऊ नये. अन्यथा संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे.